साखरेचे भाव वाढल्यानंतर त्याचा परिणाम आता धार्मिक स्थळी देखील दिसून येतो आहे आणि आपण आता शिर्डीमध्ये आहोत। शिर्डीत बघितलं तर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि हे भाविक जे आहेत शिर्डीत आल्यानंतर परिसरातील जे खाजगी दुकानं आहेत त्या ठिकाणाहून अनेकदा साखरीपासून बनवलेले जे पदार्थ आहे, मग त्यात पेढा असेल, बर्फी असेल, यासोबतच ड्राय फ्रूट्स देखील या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाविक घेऊन जात असतात। मात्र आता साखरेचे दर वाढल्याने इथल्या व्यावसायिकांसमोर देखील आता मोठं संकट उभं राहिलेलं आहे, कारण त्यांना देखील आता ह्या भाववाढीचा फटका जो आहे तो बसणार आहे आणि त्यामुळेच इथले व्यावसायिक आता चिंतेत आहेत, कारण दर वाढवायचं म्हटलं तर ग्राहकांना सांभाळायचं कसं, हा सगळा परिणाम जो आहे तो आता धार्मिक स्थळी सध्या तर दिसून येतोय। आपल्यासोबत बोलण्यासाठी इथले व्यावसायिक रवींद्र गोंदकर आहेत। आपण नेमकं परिस्थिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा, आपल्याकडे शिर्डीत साधारणतः काय काय इथं जे साखरेपासून बनवले जाणारे पदार्थ आहे, काय काय आपल्याकडे विक्रीसाठी असतं शिर्डीत? एखाद्या धार्मिक स्थळावर किंवा देवाकडे जायचं असलं तर माणूस कडू किंवा तिखट वस्तू तर कधी घेऊन जात नाही, शक्यतो गोडच वस्तू घेऊन जातं। मग त्यात पेढा असेल, खावा असेल, मावा असेल, सुकामेवा असेल, ड्रायफ्रूट असेल, त्याच्यानंतर जेली असेल, विविध चॉकलेट्स असेल किंवा बनवलेल्या वेगवेगळ्या बर्फी असतील, या सगळ्या साखरेपासून बनवतात। आणि त्या अमेरिकेने जे जगावर लादलेलं युद्ध आहे त्यामुळे आता त्याची ग्राउंड झिरोला तीव्रता जाणवते आहे, कारण पेट्रोल मध्यंतरच्या काळामध्ये महागलं, कच्चं ऑइल वाढल्यामुळं त्याचे दुष्परिणाम ट्रान्सपोर्टेशनवर मोठ्या प्रमाणावर झाले आणि बऱ्यापैकी सगळ्या खाद्यपदार्थांमध्ये 30% वाढ या ठिकाणी झालेली मार्केटमध्ये सर्वत्र दिसून येते। व्यापाऱ्यांनी तर धडाधड 30-35% वाढ या निमित्तानं करून घेतलेली आहे। आता तो ग्राहकांना देखील आता या सगळ्या गोष्टींचा खरं तर सामना करावा लागणार आहे। बघताना देखील कसं आता पुढचं गणित तुम्हाला काय वाटतं? व्यापारी म्हटल्यानंतर मार्जिन ठेवूनच व्यवसाय करतो, कारण आम्हाला नगर परिषदेने नियम घालून दिलेले होते आणि आम्ही 10% व्यवसाय करत होतो। परंतु हे व्यापाऱ्याचे दर वाढल्यानंतर आम्ही आता 20% तोट्यात आमचा व्यवसाय सुरू आहे। तर पुढील 2 दिवसात शिर्डी व्यापारी असोसिएशनची मोठी बैठक घेऊन त्यात सुधारित रेट कसे लागू करता येईल या संबंधी निर्णय करून तो संबंधित पालिकेला आम्ही कळवणार आहोत। मात्र आता तुम्हाला हे सगळे व्यावसायिक खरं तर ड्रायफ्रूटचे देखील मोठ्या प्रमाणात रेट वाढलेले आहेत आणि त्याचा जो थेट परिणाम आहे प्रसाद विक्रीवरती होतोय, कसा सध्या प्रतिसाद जो आहे ग्राहकांचा, भक्तांचा आहे? साधारणपणे कुठलीही वस्तू स्वस्त जर मिळाली तर लोक त्याची एक घेण्याच्या ऐवजी 2 घेतात, 3 घेतात, 4 घेतात आणि हा सर्वसामान्य जो भार जाणार आहे तो साई भक्तांवर जाणार आहे, सर्वसामान्य नागरिकांवर जाणार आहे। तुमच्या माध्यमातून मी सरकारला एवढीच कळकळ करेन का साठेबाजी किंवा वाढलेली आगाऊ 30-35-25 रुपयाची वाढ त्वरित कशी मॅनेज करून पूर्व किमती येतील, एवढीच तुमच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करू इच्छितो। निश्चित बघितलं तर साखरेचे जे दर वाढलेले आहेत त्याचा थेट परिणाम जो आहे तो आता धार्मिक स्थळी होतो आहे आणि व्यावसायिकांसोबतच साई भक्तांना देखील आता या वाढलेल्या दराचा फटका बसताना बघायला मिळतोय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।